राजकारणात असं म्हणतात की माणूस किती मोठा असला तरी नशिबाच्या एका चिठ्ठीपुढे तो हतबल ठरतो। पुणे महापालिकेच्या बाबतीत आता हेच घडलं आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून पुण्याच्या महापौरपदाचे स्वप्न पाहणाऱ्या, त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या आणि पक्षात आपली ताकद वाढवणाऱ्या पुण्यातल्या भाजपच्या 3 बड्या नेत्यांचे मनसुबे एका क्षणात उधळले गेले आहेत। 119 नगरसेवकांचे नेते म्हणून आपण मिरवणार, पुण्याचे प्रथम नागरिक होणार, पुण्याचे कारभारी होणार, अशी स्वप्न भाजपचे दिग्गज नेते गणेश बिडकर, धीरज घाटे आणि श्रीनाथ भीमाले पाहत होते। पण राज्य निवडणूक आयोगाच्या एका चिठ्ठीने हा सगळा खेळ पालटला। पुण्याचे महापौरपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की पुण्याचे हे 3 बाहुबली नेते आता पुण्याचे महापौर होऊ शकत नाहीत। पण थांबा, पिक्चर अभी बाकी आहे। महापौरपद महिलेकडे गेलं म्हणून हे नेते घरी बसतील का? तर मुळीच नाही। उलट आता महापालिकेतली खरी पॉवर मिळवण्यासाठी जी लढाई सुरू झाली आहे ती आता जास्त रंजक आहे। कारण महापौरपद हे शोभेचं पद असतं, पण महापालिकेचा खरा रिमोट कंट्रोल हा स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता यांच्या हातात असतो। आज आपण पाहणार आहोत की 119 जागांचं हे महाकाय जहाज चालवण्यासाठी भाजप नक्की कोणाची निवड करणार? गणेश बिडकर, धीरज घाटे की श्रीनाथ भीमाले? कोणाचं पारडं जड आहे आणि या नेत्यांची खरी पॉलिटिकल कुंडली काय सांगते हे आपण सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। जेव्हा तुमच्याकडे 119 नगरसेवक असतात तेव्हा महापालिकेत तुमची एक हाती सत्ता चालते। तुम्ही कोणताही ठराव पास करू शकता, कोणताही प्रोजेक्ट मंजूर करू शकता। पण हे 119 नगरसेवक म्हणजे 119 वेगळ्या मागण्या, 119 वेगवेगळे अहंकार आणि 119 वेगवेगळे गट यांना सांभाळण्यासाठी जो माणूस लागतो तो म्हणजे सभागृह नेता। हे पद एखाद्या मंत्र्यापेक्षा कमी नसतं। आणि दुसरीकडे पुण्यासारख्या मेट्रो सिटीचं बजेट हे 10 ते 12 हजार कोटींच्या घरात असतं। हा पैसा कुठे खर्च करायचा, कोणाला टेंडर द्यायचं, या तिजोरीच्या चाव्या ज्याच्याकडे असतात तो असतो स्थायी समिती अध्यक्ष। महापौरपद महिलेकडे गेल्यामुळे आता या 2 खुर्च्यांसाठी जी रच्चिकेस सुरू झाली आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला या 3ही दावेदारांचा इतिहास आणि त्यांचा त्याग समजून घ्यावा लागेल। या शर्यतीमधलं पहिलं आणि अत्यंत वजनदार नाव म्हणजे गणेश बिडकर। गणेश बिडकर यांना पुण्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डोळे आणि कान मानलं जातं। त्यांची कामाची पद्धत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असलेली पकड ही वाखाणण्याजोगी आहे। त्यांचा निवडणूक इतिहास पाहिला तर गणेश बिडकर हे पुण्यातून 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। 2002, 2007, 2012 आणि 2026 त्यांनी सलग 3 टर्म गाजवले आहेत। पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आला मागच्या 2017मध्ये। 2017च्या निवडणुकीत भाजपची लाट असतानाही गणेश बिडकर यांचा काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याकडून पराभव झाला। एखाद्या मोठ्या नेत्याचा पराभव झाला की त्याचं राजकीय करिअर संपतं। विरोधकांना वाटलं बिडकर संपले, पण भाजपने गणेश बिडकरांना सोडलं नाही। उलट त्यांचा पराभव होऊनही भाजपने त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये एंट्री दिली। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सभागृहात 100 निवडून आले नगरसेवक असतानाही भाजपने या स्वीकृत नगरसेवकाला सभागृहपद नेतेपद दिलं। पुण्याच्या इतिहासामध्ये हे क्वचितच घडलं आहे। यावरूनच त्यांचा पक्षामधला होड लक्षात येतो। आता 2024मध्ये 119 नगरसेवकांचा ताफा सांभाळायचा आहे। त्यासाठी गणेश बिडकरांसारखा मॅनेजर भाजपला हवा आहे। प्रशासकीय अनुभवामुळे आणि नेत्यांच्या जवळचे असल्यामुळे सभागृह नेतेपद किंवा स्थायी समिती अध्यक्षपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरं नाव आहे ज्यांच्याबद्दल सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि संघ परिवारात प्रचंड सहानुभूती आहे, ते म्हणजे धीरज घाटे। धीरज घाटे हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत। त्यांची राजकीय कहाणी म्हणजे फक्त इंतजार आणि इंतजार अशी झाली आहे। धीरज घाटे हे सलग 4 वेळा नगरसेवक झाले आहेत। 2007, 2012, 2017 आणि 2026 त्यांनी यापूर्वीही सभागृह नेतेपद आक्रमकपणे सांभाळले आहे। पण त्यांची खरी लढाई ही विधानसभेसाठी होती। पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। जेव्हा आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं तेव्हा कसब्यात पोटनिवडणूक लागली होती। त्यावेळी धीरज घाटे हे विधानसभेसाठी प्रबळ दावेदार होते। त्यांची तयारी पूर्ण होती, पण ऐनवेळी पक्षाने हेमंत रासने यांना तिकीट दिलं। घाटे नाराज झाले, पण त्यांनी पक्षाचा आदेश मानला आणि रासने यांचं काम केलं। दुर्दैवानं तिथे हेमंत रासने यांचा पराभव झाला। पोटनिवडणुकीत पराभव झाला होता, त्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकीत तरी आपल्याला तिकीट मिळेल अशी 100% खात्री धीरज घाटे यांना होती। पण भाजपने पुन्हा एकदा पराभूत उमेदवार असलेले हेमंत रासने यांनाच तिकीट दिलं आणि धीरज घाटेंना पुन्हा एकदा डावललं गेलं। सलग 2दा विधानसभेची संधी हुकल्यामुळे आणि दोन्ही वेळेस हेमंत रासने यांनाच संधी मिळाल्यामुळे घाटे यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले होते। आता 119 जागांचा विजय मिळाला आहे, त्यामुळे धीरज घाटेंच्या त्यागाचं फळ देण्याची वेळ आली आहे।
महापौरपद हुकल्यामुळे आता महत्त्वाचं पद देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं गरजेचं आहे. जर त्यांना आताही काही मिळालं नाही तर संघ परिवारातून नाराजीचे सूर उमटू शकतात. त्यामुळेच तिजोरीची चावी धीरज घाटेंना मिळू शकते. सध्या धीरज घाटे हे पुणे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. तिसरं नाव आहे श्रीनाथ भिमाले. शांत, संयमी पण कामाचा धडाका लावणारे नेते. या तिघांमध्ये अनुभवाच्या बाबतीत श्रीनाथ भिमाले सर्वात पुढे आहेत. ते सलग 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. 2002, 2007, 2012, 2017 आणि मागची निवडणूक म्हणजे गेली 20-25 वर्षे ते सातत्याने पुणेकरांचं प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपद अत्यंत प्रभावीपणे भूषवले आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भिमाले यांची नजर पर्वती विधानसभा मतदारसंघावर होती. त्यांनी मतदारसंघात प्रचंड कामं केलेली आहेत. बॅनरबाजी, कार्यक्रमांचा धडाका आणि जनसंपर्क सगळं काही सज्ज होतं. मोठं शक्ती प्रदर्शनही झालं होतं. पण भाजपने तिथे सिटिंग आमदार माधुरी मिसाळ यांनाच पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय घेतला. श्रीनाथ भिमाले यांचं तिकीट कापलं गेलं. पक्षाचा आदेश मानून त्यांनी शांतपणे काम केलं. आता श्रीनाथ भिमाले यांचा युक्तिवाद साधा आहे की मी 20 वर्ष पक्षाची सेवा केली आहे, विधानसभेला थांबलो, तिकीट मागितलं नाही. आता महापालिकेत आमची सत्ता आली आहे, 119 नगरसेवक आमचे आहेत, मला सन्मानाचं पद मिळायलाच हवं. त्यांच्या दांडग्या अनुभवाचा विचार करता 119 नगरसेवकांना दिशा देण्यासाठी आणि विकास कामांचा समतोल राखण्यासाठी श्रीनाथ भिमाले हे स्थायी समिती किंवा सभागृह नेतेपदासाठी एक परफेक्ट चॉईस ठरू शकतात. आता या सगळ्यात महापौर पदाचं काय? महापौर पद तर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले. राजकारणात एक ओपन सिक्रेट असतं. जेव्हा महापौरपद आरक्षित होतं तेव्हा पक्षाचे बडे नेते आपल्याच घरातील महिलेला किंवा आपल्या गटातल्या अत्यंत जवळच्या महिलेला त्या खुर्चीवर बसवतात. त्यामुळेच आता 119 नगरसेवकांमधून जशी महिला शोधली जाईल जिचा रिमोट कंट्रोल नेत्यांपैकी कोणाच्या एकाच हातात असेल. शेवटी 119 जागा मिळाल्यामुळे भाजपची डोकेदुखी कमी झाली नाही तर ती आणखीनच वाढली आहे. कारण खायला भरपूर आहे पण वाढायलाच कोण नाही हा प्रश्न आहे. सत्तेचं हे वाटप करताना भाजपच्या वरिष्ठांना म्हणजेच देवेंद्र फडणवीस, मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांना खूप सावध राहावं लागेल. जर गणेश बिडकरांना बाजूला केलं तर प्रशासन ढिलं पडेल. जर धीरज घाटेंना पुन्हा डावललं तर निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होतील आणि जर श्रीनाथ भिमालेंना पद दिलं नाही तर त्यांच्या ज्येष्ठतेचा अपमान होईल. भाजप कदाचित 50-50 फॉर्म्युला वापरू शकतं. म्हणजेच पहिली 2.5 वर्ष एकाला आणि पुढची 2.5 वर्ष दुसऱ्याला. पण तोपर्यंत लॉबिंग, फोन कॉल्स आणि गुप्त बैठका यांचा जोर पुण्यात वाढणार आहे. तुम्हाला काय वाटतं? या 3 नेत्यांच्या कामगिरीकडे आणि इतिहासाकडे पाहता पुणे महापालिकेची तिजोरी म्हणजेच स्थायी समिती कोणाच्या हातात सुरक्षित राहील? प्रशासनावर पकड असलेले गणेश बिडकर, अन्यायाचा बदला मागणारे धीरज घाटे की अनुभवाचे बोल बोलणारे श्रीनाथ भिमाले? तुमचं मत आणि तुमची चॉईस खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला पुण्याच्या राजकारणाचं हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सविस्तर बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.